माझा समाज, माझा रस्ता, बरं का विजू भाऊ, उद्या आपण साहेबांसोबत सांगू आपण कधी आता इथून सुरुवात करू 8 वाजता. आज आपण संध्याकाळी इथं आलेले असताना ते अर्धनग्न अवस्थेत चाललेले, त्यामुळं आपण पण कपडे काढले. आपल्याला काय वाटतं, कपडे काढून हा प्रश्न सुटेल का? ज्येष्ठ नागरिक संजय काळे यांनी कोपरगाव ते अहिल्यानगर झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरता अहिल्यानगरचा जो नगर मनमाडचा जो हायवे आहे याची झालेली दयनीय अवस्था, झोपलेलं प्रशासन, झोपलेलं शासन यांना जाग आणण्याकरता त्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलेलं आहे. तर हे जे अर्धनग्न जे आंदोलन सुरू केलं तर त्यांचा आम्ही चांगल्या कामाचा सत्कार करत होतो, पण त्यांनी सांगितलं मी कुठेही सत्कार स्वीकारत नाही. तुम्हाला जर माझ्या ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्ही देखील अर्धनग्न आंदोलन करा, कपडे काढा. आम्ही लगेच त्यांच्या समोर राहते ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत करत होते. तर राहते ग्रामस्थांनी व आमचे सर्वजण टीमनी संजय काळे यांच्या सोबत अर्धनग्न होऊन या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. हे आंदोलन खऱ्या अर्थाने ज्या माता भगिनींचं कुंकू पुसलेलं आहे, या प्रशासनाला लाज देखील वाटत नाहीये. हा रस्ता त्यांनी समृद्धीचं उदाहरण दिलं. नगर मनमाड हायवे रोडचा तुम्ही जर बघितलं तर आता झालेला रस्ता आहे, या चौकापासून तर महाबळेश्वर पर्यंत हा रस्ता पुन्हा फुटलेला आहे. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. या एक प्रश्नाचा आवाज उठवण्याकरता संजय काळे सर राहते शहरात आले होते. त्यांना सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब हे पुण्यामध्ये आले होते. ते पुण्यामध्ये आल्यानंतर ज्या भागात त्यांचा कार्यक्रम ठेवला होता त्या भागातले रस्ते रातोरात बुजले गेले, खड्डे बुजले गेले, रस्ते केले गेले. मग त्यावेळेस त्यांना डांबर भेटलं आणि आमचा हा नगर ते सावनेर महामार्ग आहे, याला डांबर का बरं भेटाना अशी माझी मागणी आहे. तरी लवकरात लवकर आता संजय काळे साहेब येऊन गेले तरी या रस्त्यावर खूप प्राण गेलेले आहे, तरी हा रस्ता लवकरात लवकर चालू करावा अशी आमची विनंती आहे.